स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित विदर्भातील कलावंतांनी निर्मात्यांनी तयार केलेला सत्यशोधक चित्रपट उद्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे। त्यामुळे आपण देखील एकदा हा सिनेमा नक्की पहा असे आवाहन चित्रपट निर्माते आणि कलावंतांनी केले आहे। समाजाचा रोष पत्करून महिलांच्या सबलीकरणाचा विचार करणाऱ्या आणि ते प्रत्यक्षात आणणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या जीवन प्रवासावर आधारित सत्यशोधक हा चित्रपट उद्या 5 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रातील 140 चित्रपटगृहात प्रदर्शित होत असून 450 या चित्रपटाचे दाखविण्यात येणार असून महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमिका सिने अभिनेते संदीप कुलकर्णी तर सावित्रीबाई फुले यांची भूमिका सिने अभिनेत्री राजश्री देशपांडे यांनी साकारली असून विदर्भातील अनेक कलावंतांनी देखील या चित्रपटात काम केले असून विदर्भातील कलावंत देखील या चित्रपटाच्या स्क्रीनवर दिसणार असून स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाईंनी केलेले संघर्ष या चित्रपटात दाखविण्यात आले आहे। याचीच माहिती दिली आहे चित्रपटाच्या निर्मात्या आणि कलावंतांनी। मी हर्षा राहुल तायडे, मी या चित्रपटाची सहनिर्माता आणि एक छोटासा अभिनय केला आहे। येत्या 5 जानेवारीला 2024ला पूर्ण महाराष्ट्रभरात चित्रपट प्रदर्शित होत आहे। या चित्रपटामध्ये महात्माजी फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षणासाठी जो संघर्ष दाखविला आहे, हा त्यांचे विचार, त्यांचे जो संघर्ष आहे तो प्रत्यक्षात सगळ्या नागरिकांना पाहायला मिळेल। म्हणून मी सगळ्यांना विनंती करते आणि आवाहन करते की हा चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघावा। आपल्या परिवारासह, मित्रपरिवारासह हा चित्रपट नक्कीच बघा। मी कांचन राहुल वानखडे या चित्रपटात सहनिर्माता आहे आणि यामध्ये मी छोटासा रोल केलेला आहे। लगीन घटिका म्हणून हे जे बालविवाहाचं ज्योतिबा फुलेंचं गीत आहे त्यामध्ये। आणि या चित्रपटाचा उद्देश हाच एक आहे की ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जे काही हालअपेष्टा सहन केलेल्या आहेत, त्या काळातली परिस्थिती जी होती ती एवढ्या परिस्थितीला इतक्या कठीण प्रसंगांना तोंड देऊन त्यांनी जो काही या शिक्षणाचा पाया उभारलेला आहे तो आजच्या पिढीला खूप आवश्यक आहे, आजच्या पिढीपर्यंत पोहोचवायसाठी। म्हणून आम्ही हा सत्यशोधक सिनेमा तयार केलेला आहे। कारण सिनेमाचा अर्थ असा आहे की सत्यशोधक म्हणजे सत्याचा शोध घेणारे, आणि त्यांनी सत्याचा शोध कसा घेतला हे सगळं आम्ही एका कथेच्या रूपात या सिनेमामध्ये दाखवलेलं आहे। ॲक्च्युअल सत्यशोधक सिनेमाच्या मागचा विषय तेवढा सांगू इच्छितो की ही चळवळ आहे। त्यावेळी सिनेमासाठी ज्या ज्या लोकांनी योगदान दिलं आहे आत्ता त्या लोकांनी अनेक सिनेमे पण बनवलेत, पण आत्तापर्यंत ऐतिहासिक हिरोंवरती सिनेमे फार क्वचित होतात। कारण की ते सिनेमे करत असताना फायनान्शियली पण खूप त्रास होतो आणि तो सिनेमा थिएटरला चालण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रेक्षक मिळत नाही। अशा परिस्थितीत हा सिनेमा करणं म्हणजे खरंच या टीमसाठी, सत्यशोधकच्या टीमसाठी खूप मोठे चॅलेंजिंग आहे। आणि या सिनेमातून आम्ही हा दाखवण्याचा प्रयत्न केला की इतिहासातली काही गोष्टी होत्यात की ज्या बऱ्याच लोकांपर्यंत अजून पोहोचल्या नाहीत। आणि आत्ताची स्थिती अशी आहे की पुस्तकाचं वाचन करण्यासाठी जी युवा पिढी आहे ती सध्या मागत नाही। व्हॉट्सअप, फेसबुक आणि या दुनियेत ही नॅशनल हिरोज आता कुठेतरी हरवलेली आहेत। त्यांना परत लोकांच्या मनात स्थान निर्माण करून द्यायचं। ॲक्च्युअल त्यांचं जे स्थान आहे ते अद्वितीय आहे, त्याच्याबद्दल काही बोलू इच्छित नाही, पण ते लोकांपर्यंत परत पोहोचवण्याचा प्रयत्न म्हणजे कुठल्याही गोष्टीला इतिहासाची पुनरावृत्ती घडण्यासाठी आपल्याला काही गोष्टी आयुष्यात कराव्या लागतात। आणि आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आहे की हा सिनेमा लोकांपर्यंत त्याच विचारांनी परत म्हणजे जळती मशालप्रमाणे तो धगधगला पाहिजे, यासाठी आमचा हा प्रयत्न आहे।
निद्रा पुन्हा